विदर्भ लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आज बघणार आहोत शेतकऱ्यांसंबंधी योजना। तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकऱ्यांनो लक्ष द्या, ही योजना तुमच्यासाठीच आहे। तर सरकार कुंपणासाठी थेट 90% अनुदान देत आहे। यासाठी अर्ज कसा करायचा, यासाठी लागत नाही कागदपत्रे काय, तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। आजच्या काळात शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं। हवामानात होणारा अचानक बदल, अवकाळी पावसाळ्यामुळे होणारं नुकसान, उन्हाळ्यातील पाणी टंचाई, तसेच यासोबतच एक महत्त्वाचं आणि वाढतं संकट म्हणजे जंगली प्राणी किंवा भटक्या जनावरांकडून होणारं पीक नुकसान। रानडुक्कर, हरण, नीलगाय, वानर यासारखे प्राणी उगवतं पीक खाऊन टाकतात किंवा चिखल करून माती खराब करतात। परिणामी शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपली शेती सुरक्षित ठेवणं ही काळाची गरज बनली आहे। हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने तार कुंपण अनुदान योजना राबवली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीभोवती काटेरी ताराचं कुंपण करण्यासाठी 90% अनुदान मिळतं, जे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वन्य प्राण्यांपासून शेतीचं संरक्षण करणे, नुकसान रोखणे। शेतकरी आपली शेती अधिक सुरक्षित करू शकतो आणि उत्पन्नातही वाढ होऊ शकते। सरकारकडून शेतकऱ्यांना 2 क्विंटल काटेरी तार, सुमारे 30 लोखंडी खांब आणि इतर जोड साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देत आहे। विशेष म्हणजे या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना 90% अनुदान थेट मिळत आहे। म्हणजे शेतकऱ्याला फक्त 10% खर्च करावा लागतो। या योजनेसाठी अर्ज करताना काही अटीचं पालन करणं गरजेचं आहे, जसं की शेत जमिनीवर कोणताही कायदेशीर वाद नसावा, जमीन अतिक्रमण मुक्त असावी, वन्य प्राण्यांचा नियमित वावर असलेले क्षेत्र असावे, याची ग्रामस्थिती विकास समिती किंवा समितीच्या संमतीपत्राद्वारे पुष्टी व्हावी। याशिवाय कुंपण केल्याने वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात अडथळा येणार नाही, याची खात्री घेतली जाते। अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पंचायत समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज भरावा। अर्ज विहित नमुन्यात भरून ग्रामविकास अधिकारी किंवा संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा। अर्जासोबतच 7/12 उतारा, गाव नमुना 8अ, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र जर मागासवर्गीय शेतकरी असल्यास, इतर मालकांची सहमती असल्यास हक्कपत्र, ग्रामपंचायतीचा दाखला आणि वन्य प्राण्यांच्या उपस्थितीबाबत वन अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र जोडणं गरजेचं असतं। तार कुंपण योजनेचा फायदा घेतल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचा बराचसा भाग सुरक्षित होतो, प्राणी पिकांमध्ये घुसण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होते। कुंपण झाल्याने पीक चांगल्या स्थितीत राहतं। शेतकऱ्यांना शेतावर सतत लक्ष ठेवावं लागतं। अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला असून त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे। शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जात नाही आणि उत्पन्नातही सातत्य राहतं। तर अशाच सरकारच्या योजना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। यासाठी तुम्हाला विदर्भ लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल, जेणेकरून सरकारकडून येणारी कोणतीही योजना हे थेट आपल्यापर्यंत आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत।